नमस्कार. अनेक अडथळे, अडचणींना मात करून आयुष्यामध्ये यशस्वी होणाऱ्या बऱ्याच व्यक्तींची उदाहरणे आहेत. त्यामध्येच एक असं व्यक्तिमत्व आहे जे वयाच्या 5व्या दशकामध्ये नव्याने सुरुवात करून जीवनामध्ये यशस्वी झाले आहे. ती व्यक्ती म्हणजे न्यूयॉर्कमधील लेखिका ॲनी मेरी चाकर. आज त्या हजारो महिलांच्या प्रेरणा आहेत. त्यांनी वयाच्या 50व्या वर्षी बॉडी बिल्डिंग हे चॅलेंजिंग क्षेत्र निवडलं आणि आज त्या व्यावसायिक खेळाडू म्हणून स्टेजवर उतरल्या आहेत. मात्र त्यांचा हा प्रवास इतका सोपाही नव्हता. वयाच्या 40पर्यंत अत्यंत व्यवस्थित चालणाऱ्या त्यांच्या जीवनात अचानक वादळ आलं. कौटुंबिक कलहातून त्यांचा डिवोर्स झाला. त्यावेळी त्यांनी नुकताच त्यांच्या लहान मुलाला जन्म दिला होता. त्यांचे वडीलही अचानक देवाघरी गेले. यामुळे मुलांसह संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. याच दरम्यान त्या व्यसनाधीनही झाल्या. मात्र 2019 त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारं वर्ष ठरलं. त्या त्यांच्या मुलीला खेळासाठी दुसऱ्या शहरामध्ये घेऊन गेल्या आणि त्या ज्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या तेथे त्यांना एक स्त्री जिममध्ये वेट लिफ्टिंग करताना दिसली. तिचा आत्मविश्वास आणि ऊर्जेने भरलेले व्यक्तिमत्व बघून त्या आकर्षित झाल्या. तिला भेटल्यानंतर वेट लिफ्टिंग करायचं त्यांनी ठरवलं. आता त्यांना स्वतःची पुन्हा नव्याने ओळख झाली. त्या व्यसनमुक्त झाल्या आणि वजन उचलणं हे शरीर जड नाही तर मजबूत करणं हे त्यांच्या लक्षात आलं. आता त्यांना कळाले की स्त्रीची खरी ताकद ही तिच्या बाह्य सौंदर्यावर नाही तर तिच्या स्नायूंमध्ये आहे. कारण ही ताकद तिला मोठे आणि मजबूत बनवते. आणि या प्रेरणेतूनच वयाच्या 50व्या वर्षी व्यावसायिक खेळाडू म्हणून त्या मंचावर उतरणार आहेत. ॲनी यांनी तर सिद्ध केलंच आहे. सुरुवात ही कोणत्याही वयामध्ये होऊ शकते. यासाठी पाहिजे जबरदस्त इच्छाशक्ती. चला तर मग आपणही स्वतःला सिद्ध करूयात. जिथे आहोत तिथून. तुम्हाला ही प्रेरक गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बी पॉझिटिव्ह विथ गुड थॉट्स. बाय.